5 ways टू अर्न मनी. 5वा मार्ग आहे ना, तो सगळ्यात जास्त महत्वाचा आहे आणि व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि जर तुम्हाला सोशल मीडियामध्ये तग धरायचं असेल, सगळ्यात बेस्ट मार्ग आहे पैसे कमवण्याचा हा आहे, तुमचा स्वतःचा तुम्ही बिझनेस सुरू करा. ओके, आज तुम्ही बघितलात ना, जे पण सक्सेसफुल कॉन्टेंट क्रिएटर आहेत त्यांचा काही ना काहीतरी बिझनेस आहेच. ओके, जेव्हा म्हणजे मी सुरुवातीला फॉलो करायचो समजा मुंबईकर निखिलला, तर मुंबईकर निखिलने स्वतःचे टी शर्ट्स काढलेले आणि तो टी शर्ट्स किंवा हुडी विकायचा. ओके, सो आज फ्लाइंग बिस्ट आहे. सो फ्लाइंग बिस्टला तुम्ही बघितला तर त्याने स्वतःचे स्टार्टअप्स स्टार्ट केलेत. आज तो शार्क टँक इंडियावरती पण आहे ना, त्यांनी स्वतःचे जे एक फार्म हाऊस बनवलंय त्याच्यावरती तो सगळे ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स बनवतो, म्हणजे तूप म्हणा, दही म्हणा, आणि ते तो सेल करण्याचा प्रयत्न करतो. तो बॉडी बिल्डिंग मध्ये होता, तर त्याच्यामुळे तो वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स घेऊन आला आणि ते तो सेल करण्याचा प्रयत्न करतोय. सो त्यानंतर मग रणवीर अलाहाबादी आहे, तो त्याचा स्किल शेअर म्हणून एक त्याने कंपनी फॉर्म केली आहे. त्याच्यामधून तो एडिटिंगचे कोर्स लॉन्च केलेत त्याने, किंवा कॉन्टेंट क्रिएटर कसं बनायचं त्याचे कोर्सेस लॉन्च केलेत आणि ते कोर्सेस तो लॉन्च करतो. आता बरेचसे फिनान्स रिलेटेड जे इन्फ्लुएन्सर आहेत, समजा रानडे मॅडम आहेत किंवा बरेचसे म्हणजे फिनॉलॉजी वगैरे तुम्ही बघत असाल तर ते फिनॉलॉजी वाले जे आहेत तर त्यांनी पण स्वतःचे कोर्सेस लॉन्च केले. तर त्याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊन तुम्ही स्टॉक मार्केट बद्दल शिकू शकता, तुम्ही म्युच्युअल फंड बद्दल शिकू शकता. दॅट इज वे दे आर स्टार्टेड देअर ओन बिझनेसेस, एक वेगळ्या कंपनीज फॉर्म केल्यात. आता लोकल लेवलवरती बघायला गेलात तर बघा, आता गोष्ट कोकणातली बघा, तो आता गोष्ट कोकणातली म्हणजे आपला अनिकेत राज आज मसाले बनवतोय, तो गावाला मसाले बनवतो आणि त्याने त्याच्या आईच्या नावावरती ब्रँड सुरू केला आणि आज त्याने महाराष्ट्रभरात नाही तर त्याने जगभर विकायला सुरुवात केली. आज एस फॉर सतीश आहे, तर तो पण मसाले विकतोय, तो पण आंबे विकतोय, त्याने आता एक शॉप टाकलाय मुंबईमध्ये. अंकित आहे, तर अंकिताने पण पहिल्यांदा सिंधुदुर्गात शॉप टाकलेला, नंतर मग तिने मुंबईत आता सिंधू उद्योगचा शॉप टाकलाय आणि त्याच्या थ्रू ती आंबेच नाही तर कोकणातले वेगवेगळे प्रोडक्ट विकते. असा प्रत्येकाचा ना एक वेगवेगळा प्रवास चालू आहे. ओके, सो मी पण म्हणाल तर मी पण बघा माझ्या प्रगत अॅग्रो ब्रँड थ्रू मी MMR रिजन मध्ये आणि PMR रिजन मध्ये आपले देवगड आणि रत्नागिरी हापूस आंबे विकतो. त्यानंतर मग माझे आज मी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. माझा मालवणला विला आहे, कर्जतला फार्म हाऊस आहे आणि अजून सुद्धा माझे काही काही फार्म हाऊस आहेत त्याच्याबरोबर मी टायप करून ठेवलेलं आहे. तर त्यांचं मार्केटिंग म्हणा किंवा त्यांचं बुकिंग्स म्हणा तर ते माझी टीम बघते. ओके, त्याचबरोबर मी आज रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. ओके, सो आता असे बरेच लोक आहेत की जे वेगवेगळ्या बिझनेसमध्ये आहेत. आता मी बघितलं तर DP दादा आहेत आपले, तर त्यांनी आता गॉगलचा बिझनेस स्टार्ट केलाय. ओके, तर ते गॉगल विकतायत, तर त्यांच्या बायकोच्या नावाने त्यांनी एक साडीचा ब्रँड बनवलाय, तर ते साड्या विकतायत. ओके, सो आता प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटरना वेगवेगळे प्रोडक्ट घेऊन येतात. नलिनी काकू आहेत, तर त्या पहिल्यांदा मस्तपैकी असे रेसिपीचे व्हिडिओ बनवायच्या, तर मग नलिनी काकूनी मग स्वतःचा मसाला आणला, मग ते मसाला विकायला लागल्या नलिनी काकू. आज त्यांनी तर स्वतःचा रेस्टॉरंटच टाकलं. आपला JKV आहे, सो JKVने पण एक ट्रॅव्हल कंपनी स्टार्ट केली आहे, कारण हे ट्रॅव्हल मध्ये जास्त होते तर त्याने ट्रॅव्हल कंपनी स्टार्ट केली. ही जी इंडस्ट्री आहे, एक याचं जे गणित आहे ते एकदा तुम्हाला कळलं की याच्यातून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे बिझनेस सेटअप करू शकता. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या YouTube चॅनेलला व्हिजिट करा.